नागपूर जिल्ह्यातील नरखेड तहसीलमधील वर्धा तीरावर वसलेले निसर्ग सौंदर्याने नटलेले व सुपीक शेत जमिनीने संपन्न असलेले थडीपोनी हे गाव, निसर्गाचा वरदहस्त असलेल्या या गावाचा डौलच न्यारा अनेक पिढ्यांपासून जोपासल्या गेलेल्या डोळ्यांना दिपवून टाकेल अशा उत्कृष्ट परंपरा व सुंदर संस्कृती म्हणजे गावदेवीच्या मंदिरावर चढलेला शोभायमान असा कळसच असे म्हटले तर वावगे ठरणार नाही। चांगल्या परंपरा संस्कृती जपणारे गावातील अनेक मातब्बर कुटुंब, त्यातीलच उमरकर हे आडनाव माहीत नाही असा म्हणणारा परिसरातील तहसीलमधील आणि जिल्ह्यातील एखादी दुर्मिळ व्यक्ती म्हणावी लागेल। अशा उमरकर कुटुंबातील सुसंपन्न परंतु राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे एकनिष्ठ भक्त व समाजकार्याची राजकारणाची जाण असणारे स्वर्गीय बापूरावजी नागोजी उमरकर पाटील सर्व परिचित सद्गृहस्थ, लहान थोरांपासून तर जिल्ह्यातील मोठमोठ्या पुढाऱ्यांच्या मान्यवर व्यक्तींच्या संगतीत रमणारे अशा सदाचारी कुटुंबात वंदनीय राष्ट्रसंतांच्या आशीर्वादाने जयवंताबाई बापूरावजी उमरकर पाटील यांच्या पोटी अध्यक्ष माननीय रणजित बाबू देशमुख, माजी मंत्री, महाराष्ट्र राज्याचे यांचा दृढ संबंध झाला। बाबूजींनी बंडूची बोलण्याची, विचारांची, आचरणाची, काम करण्याची कुवत, स्वभावगुण, त्यांच्यातील राजकारणाची गोडी हे गुण ओळखून त्याला मेंढळा येथील श्रीमंत भाकरे महाराज विद्यालयात शिक्षक म्हणून पाठवले। या काळातच त्याचा उमरकर कुटुंबातील स्वर्गीय माननीय पुंडलिकरावजी उदयभानजी उमरकर, माजी जिल्हा परिषद शिक्षण सभापती व स्वर्गीय माननीय केशवरावजी मानकर, माजी सभापती पंचायत समिती, माननीय श्री गिरीश भाऊ गांधी, माननीय श्री डॉक्टर भाऊसाहेब भोगे इत्यादी राजकारणी, समाजकारणी लोकांशी संपर्क राहिला। शिक्षक पदावर असताना त्यांना बंडूभाऊ बंडोपंत नावाने ओळखू लागले। शंकर उर्फ बंडूचा हा भावी नेता आता बंडोपंत उमरकर नावारूपास आलेला होता। हे सर्व चालू होते, परंतु बंडोपंतांचे मन मात्र शाळेत रमत नव्हते। त्यांनी लोकांची कामे कशी करता येईल, त्यांचे कल्याण, प्रगती, विकास कसा करता येईल, लोकांची सेवा कशी करता येईल याचाच एक ध्यास धरला आणि अखेर नोकरी सोडली। दरम्यान बंडूपंतांचे राजुरा बाजार येथील जनसामान्यांचे नेतृत्व करणारे कुशल राजकारणी, सुस्वभावी स्वर्गीय श्री पांडुरंगजी बोरपी पाटील यांच्या सुकन्या निलिमाताई यांच्याशी शुभमंगल होऊन त्यांनीही आपले पती बंडूपंतांना समाजकार्यात, राजकारणात मोलाची साथ दिली। सद्यस्थितीत त्या सक्रिय कार्यकर्ते म्हणून सर्वमान्य आहेत। माननीय रणजितबाबू सावनेर मतदारसंघात गेल्यामुळे बंडोपंतांनाही माननीय माजी गृहमंत्री अनिल बाबू देशमुख यांच्या छत्रछायेखाली आपला राजकारणाचा प्रवास सुरू केला। निर्मोही जनसामान्यांची प्रगती कशी होईल याची तळमळ असलेल्या बंडोपंत उमरकर हा सच्चा कार्यकर्ता आहे अशी त्यांची ख्याती होताच माननीय अनिल बाबूजी यांनी बंडोपंतांवर
आपल्या स्वतःच्या मुलासारखे प्रेम केले. त्यासाठी जनमानसात त्यांची प्रतिमा उंचावली व त्यांच्याकडून आपल्या भागाचा परिसराचा विकास व्हावा म्हणून स्वतःच्या मार्गदर्शनाने व सहकार्याने बंडोपंतांना निवडणुकीत निवडून आणले. हे विशेष. जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषद उपाध्यक्ष, पक्षाचे जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राष्ट्रवादी माननीय श्री शरदचंद्रजी पवार पक्षाचे उपाध्यक्ष अशी अनेक पदे भूषविण्यात बंडोपंत यशस्वी ठरलेत. आता त्यांना सर्वत्र साहेब म्हणून ओळखू जाऊ लागले. थडीपवणी परिसरातीलच नव्हे तर जलालखेडा सर्कल, नरखेड तालुका, नागपूर जिल्ह्यातील गावागावातून अनेक सरकारी योजनेद्वारा जनतेचा होईल तेवढा विकास करावा हाच ध्यास, हीच तळमळ आणि जोडीला कार्य. त्यामुळे जनसामान्य त्यांना साहेब नाही तर देवतुल्य सुद्धा मानू लागलेत. केवळ राजकारणच नव्हे तर समाजकारण, मग ते शैक्षणिक आरोग्यविषयक कार्य करताना माता भगिनींसाठी अंध अपंग विधवा, माता भगिनींसाठी मोलमजुरी करण्यासाठी आदिवासी मागासवर्गीयांकरिता शेतमजूर, शेतकऱ्यांकरिता, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या सोयीकरिता, आजारी व विधवांकरिता अनेक योजनाद्वारे विकासाची कामे आणून ती कशा प्रकारे केल्या जात आहे याची प्रत्यक्ष पाहणी करून कुठे कमतरता असेल तर ती भरून काढणारा, प्रसंगी गोरगरीब आजारी असणाऱ्यांना स्वतःच्या खिशातून पैशाची मदत करणारे, आमचे जिव्हाळ्याचे काळजी घेणारे, आमचे जीवाभावाचे नेते म्हणजेच बंडोपंत उमरकर साहेबच. दरवर्षी श्री क्षेत्र मोजरीनंतर सर्वच दृष्टीने राष्ट्रसंतांच्या भव्य पुण्यतिथीचे आयोजन करून त्या माध्यमातून हजारो मने एकत्र आणून जोडली. त्यासाठी महाराष्ट्रातील माननीय अनिल बाबू, माननीय रणजित बाबू, डॉक्टर आशिष बाबू देशमुख, सलील दा देशमुख, माननीय मुश्रीफ साहेब, चरणसिंगजी ठाकूर, आमदार देवेंद्र भुयार, माननीय नरेशजी ठाकरे, बंग साहेब, अमरबाबू काळे, माननीय गिरीश भाऊ गांधी, माननीय बर्वेताई आदी अनेक मान्यवर राजकारणी, मातब्बर नेतेच नव्हे तर मोठमोठे वंदनीय साधू संत, कलावंत, कलाकार मंडळीच्या चरणस्पर्शाने ही भूमी पावन झाली. हे केवळ साहेबांच्या कुशल नेतृत्वानेच. अनेकविध कार्यक्रम, त्यात अनेकविध शिबिरं. दरवर्षी राष्ट्रसंतांच्या जन्म व पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला 100वर दिंड्या, पालख्या, प्रार्थना व सर्वांचा यथोचित सत्कार व गौरव, भागवत सप्ताह, ग्रामगीता, प्रबोधन सप्ताह, प्रवचन, कीर्तनाचे भरगच्च कार्यक्रम आणि त्यासाठी अन्न छत्राचे उत्तम आयोजन करताना प्रत्येक कार्यात स्वतःला झोकून देणारे, सक्रिय राहणारे आमचे साहेब हे खरे संत वृत्तीचे लोकनेतेच होते. अनेक मान्यवर नेते तसेच धार्मिक, आध्यात्मिक, ज्ञानी, साधुसंत, कलावंत आदी मंडळींचा पदस्पर्श थडीपवणीच्या भूमीला झाला. तो केवळ साहेबांच्या पिताश्रीच्या दृढ निष्ठेने, भक्तीनेच. त्यांनीच वंदनीय राष्ट्रसंतांना विनवणी करून थडीपवणी या गावात आणल्यामुळे ही भूमी पावन झाली. बराच वेळ त्यांच्या घरी वंदनीय महाराजांनी वास्तव्य केले. हीच एकनिष्ठा, सेवाभक्ती उपजत वारसा हक्काने आमच्या साहेबांच्या अंगी रोमरोमी नसानसात भिनली. केवळ भिनलीच नाही तर राष्ट्रसंतांच्या व वडिलांच्या सेवा कार्याचा वसा अव्याहत, अविरत शेवटच्या श्वासापर्यंत चालविला. कामात लक्ष रामा. वंदनीय महाराजांच्या या वचनातील काम या शब्दाचा भावार्थ सेवा असाच असल्यामुळे महाराजांचे हे ब्रीद आमच्या साहेबांनी कृतीतून सत्य करून दाखविले. सुमारे 10-11 महिने आजारी असतानाही असा एकही कार्यकर्ता सुटला नसेल, मग तो लहान असो वा मोठा, त्यांचा फोन आला नाही. म्हणूनच साहेब गेल्याची वार्ता वाऱ्यागत पसरताच प्रत्येकाला शोक आवरत नव्हता. सर्वत्र विजयादशमीचा आनंद बाजूला ठेवून आमचा देव गेला हेच उद्गार ऐकायला येत होते. बंडूभाऊ उमरकर हे आमचे अतिशय जवळचे आणि विश्वासू सहकारी होते.
त्यांनी राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये अतिशय मोठं काम केलंय. आपल्याला माहित आहे की जिल्हा सदस्य म्हणून, जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष म्हणून त्यांचं जे काम आहे ते अतिशय उल्लेखनीय आणि महत्वाचं असं काम आहे. त्याचबरोबर बंडूभाऊ हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष सुद्धा होते आणि जिल्ह्याचे अध्यक्ष असताना त्यांनी संपूर्ण नागपूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कसा वाढेल या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केले. त्याचबरोबर आज ते महाराष्ट्राचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमचे उपाध्यक्ष आहे. सामाजिक क्षेत्राच्या व्यतिरिक्त आणि राजकीय क्षेत्राच्या व्यतिरिक्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार जनसामान्यामध्ये कसे जाईल या दृष्टीने सुद्धा त्यांचा दरवेळेस प्रयत्न राहायचा. आणि म्हणूनच थडीपोली या गावामध्ये सर्व गावातील लोकांना एकत्र करून माननीय परमपूज्य तुकडोजी महाराज यांच्या जयंतीचा कार्यक्रम सुद्धा ते मोठ्या प्रमाणात त्या निमित्तानं पार पाडायचे. हजारोच्या संख्येने त्या निमित्तानं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना मानणारे अन्वयी त्या ठिकाणी उपस्थित राहायचे आणि त्या कार्यक्रमामध्ये संपूर्ण त्या भागातनं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ज्या दिंड्या सुद्धा मोठ्या प्रमाणात त्यावेळेस थडीपोली येथे यायच्या. अशा पद्धतीनं राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये बंडोपंत उमरकर यांचं काम फार मोठं होतं आणि साहजिकच त्यांच्या जाण्याने आमचा अतिशय जवळचा सहकारी त्या निमित्तानं आम्ही गमावलाय. त्यांचं जे काम त्यांचे पुत्र जे पंचायत समितीचे सदस्य आहे मयूर उमरकर ते चांगल्या पद्धतीनं पुढील काळामध्ये करतील याची मला 100% खात्री आहे. आमच्या या सहकार्याला मी आमच्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सहकार्याच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. जब नर करणी करे सो नर का नारायण होय, कबीर महाराजांचे हे वचन आमच्या बंडोपंत उमरकर साहेबांनी कृतीतून आचरणातून सत्य करून दाखविलेत. म्हणूनच आम्हा जनसामान्यांचे ते आज वंदनीय ठरलेत हे नाकारता येणार नाही. सुख, समृद्धी, पद, नाव याचा हर एक व्यक्तीला मोह असतो आणि हे सर्व मिळविण्याकरिता जगात प्रत्येकाची जणू स्पर्धाच लागलेली असते असं आपण पाहत असतो. या उलट जनसामान्य व्यक्ती सुखी कसे होईल, त्यांना समृद्धी कशी प्राप्त होईल, त्यासाठी आपण काय केले पाहिजे ही तर सतत चिंता आमच्या साहेबांना लागलेली असायची. कैलासवासीय स्वर्गीय अनिल बाबू देशमुख यांच्या एकदम जवळचे बंधू म्हणले जाणारे बंडू काका उमरकर हे अचानक गेल्याने एक चटका लागून गेला आहे. वास्तविक पाहिलं तर बंडू भाऊची राजकीय कारकीर्द, सामाजिक कारकीर्द ही थोडी पासून सुरू झाली, पण त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा पूर्ण जिल्ह्यामध्येच नाही तर आपल्या सर्कलमध्ये सर्वत्र त्या ठिकाणी उमटवला. आज बंडू भाऊ उमरकर म्हणलं तर पूर्ण जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी सगळ्यांना परिचित आहे. नरखेड तालुका असेल, वरुड तालुका असेल, अमरावती जिल्ह्यामध्ये बरेच तालुक्यांमध्ये त्यांचा चांगला घट्ट संपर्क होता आणि एक चांगलं व्यक्तिमत्व आपल्या या परिसरात होतं. त्यांच्या अशा तब्येती खराब झाल्यामुळे, निघून गेल्यामुळे सगळ्यांना फार दुःख झालं आहे. कमी वयात असताना त्या आपल्यामध्ये निघून गेलं. मला अजूनही आठवतं की ज्या काळामध्ये अनिल बाबू तुरुंगात होते, ज्या काळात अन्य सहकारी वेगळ्या पद्धतीने माझ्यासोबत वागायचा प्रयत्न करत होते, त्या गोष्टीचा, त्या वेळेचा फायदा घेत होते. अशा वेळेस बंडूभाऊ ठामपणे माझ्यासोबत त्या ठिकाणी उभे होते आणि एक मनोबल द्यायचं काम त्यावेळेस बंडूभाऊंनी माझ्यासोबत निश्चित रूपाने केलं. आमदार असेल तर आमदारकडे माझ्यासोबत जाणं, मोठे अधिकारी असेल तर त्याच्याकडे माझ्यासोबत चालणं, कलेक्टर असेल, मोठमोठ्या मंत्र्यांकडे, असा एक चांगला जबाबदार माणूस समोर असल्याने निश्चित रूपाने आमचं पण मनोबल त्या ठिकाणी वाढलं. आणि आज आपण पाहाल अनिल बाबू आल्यावर त्या ठिकाणी त्यांच्यावर आमचा दोघांनीच विश्वास त्या परिवारावर निश्चित रूपाने होता आणि आहे. त्यांच्या अशा चालल्या झाल्याने निश्चित रूपाने सगळ्यांच्या मनात वेदना झाल्या आहे. ही पोकळी भरून निघण्याची नाहीये. येणाऱ्या दिवसामध्ये आमच्या सन्माननीय वहिनी राहतील किंवा आमचे लहान बंधू मयूर उमरकर राहील, याला पण सगळ्यांनी त्याप्रमाणे तसा साथ देऊन त्यांना त्या ठिकाणी आपण एका परिवारामध्ये घेऊन पुढे नेलं पाहिजे अशी मी त्या ठिकाणी
इच्छा व्यक्त करतो, तशा पद्धतीने होईल अशी अपेक्षा करतो. धन्यवाद. आणि बंडूभाऊ उमरकर यांना माझ्याकडनं पुन्हा भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो. शेकडो कार्यकर्ते मित्रमंडळींना बोलवून विचार विमर्श करायचे, कोणती कामे करायची हे निश्चित करून ती पार पडेपर्यंत त्यांना चैन पडायची नाही. आणि बैठकींना सभांना उपस्थित राहणे आवश्यक होते, परंतु घार हिंडते आकाशी चित्त तिचे पिल्यापाशी या संत उक्तीनुसार ते कुठेही जरी असले तरी त्यांचा संपर्क गावातील परिसरातील कटाक्षाने सर्वांसोबत ठेवून सर्वांची विचारपूस बंडोपंत उमरकर करायचे. ही शक्ती, ही ऊर्जा श्री गुरुदेवच त्यांना प्रदान करीत असेल कदाचित. जेव्हा गावाला यायचे तेव्हा शेकडो कार्यकर्ते सभोवताली राहायचे. प्रत्येकाच्या समस्या जाणून घेऊन त्यांना दिलासा द्यावा, मोबदल्यात सर्वांकडून आशीर्वाद सदिच्छा मिळत असल्याचे दृश्य आम्ही अनेकांनी याची डोळा पाहिलेले आहे. थडीपवणी गावाच्या इतिहासाचे पाने उलटून पाहिली तर यापूर्वी प्रत्येक पिढीत अनेक मान्यवर सामाजिक कार्यकर्ते पुढारी नेते होऊन गेल्याची आपल्याला नोंद मिळेल. परंतु स्वर्गीय बंडोपंत उमरकर साहेबांनी गावात परिसरात एवढी मोलाची अनेक कामं केली की ती कामे इतिहासात ते सुवर्ण पान ठरेल असे म्हटल्यास वावगे होणार नाही. म्हणून जनसामान्यांच्या स्तुतिसुमनांनी ते कधी हुरळून गेल्याचे त्यांना कधी कोणी पाहिलेलं नाही. देवतुल्य वाटत असले तरी ते अंतर्मनातून कदाचित म्हणत असावे, नका देव मज देवपण तुमच्यातली मी माझा कणकण. यादसाठी केला अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा. सुखसंपन्नता सधनता पावलावर पाऊल टाकत चालणारी, प्रत्येक बाबतीत साथ देणारी सुशील मनमिळाऊ निलिमाताई या अर्धांगिनी, सुंदर सुशील प्रेमळ व वारसा चालवणारा विद्यमान पंचायत समिती सदस्य मयूर हा त्यांचा सुपुत्र. घराण्याला शोभेल सुशील मनमिळाऊ सौ ऋतुजा या स्नुषा, गोंडस राजबिंडा नातू राजवीर, नावारूपास आलेली शिक्षण संस्था महाविद्यालय औद्योगिक प्रशिक्षण विद्यालय दृष्ट लागेल असं सर्व वैभव. तुझं गावच नाही का तीर्थ. वंदनीय महाराजांच्या या आदेशाचे पालन करून थडीपवणी जुनी नवी बरडापोनी गाव सुंदर बनविण्याचा उपक्रम सुरू केला. अनेक योजना प्रत्यक्षात राबविल्यात तथा राबविल्या जात असताना सुमारे 10-11 महिन्यांपासून जीव घेण्या आजारातून ते मृत्यूशी अक्षरशः झुंज देत असतानाही अनेक लोकांनी बघितले. आमचा मर्दनेता मृत्यूला न जुमानता सतत फोनवरून प्रत्येकाशी संपर्क ठेवायचा. आपल्या साहेबांनी मृत्यूवरही मात करावी म्हणून सर्व श्री गुरुदेवाला प्रार्थना करीत होते. बंडोपंत उमरकर, ज्याला सर्व लोक अतिशय प्रेमाने आदराने बंडू म्हणून ओळखायचे, बंडू म्हणून बोलवायचे, त्याचं अकाली निधन होणं हे अतिशय दुःखद आहे. त्याचा मृत्यू हा अतिशय दुर्दैवी 2 गोष्टींसाठी आहे. एक तर माझ्या आणि त्याच्या कुटुंबाचे वर्षानुवर्ष असणारे संबंध, आणि जेव्हापासून बंडूने सर्व कारभार आपल्या हाती घेतला त्याच्यानंतर बंडूने माझ्याशी अतिशय सलोख्याचे संबंध ठेवले. त्याला काही जरी निर्णय घ्यायचा असला तरी त्याने प्रत्येक वेळी मला एकदा तरी सांगितलं की भाऊ मी असं करणार आहे. आणि एखाद्या गावामध्ये एखादी व्यक्ती अशी असते की ज्या व्यक्तीच्या जाण्यामुळे त्या गावावर एकंदरीत परिणाम होतो. बंडूच्या जाण्यामुळे त्याच्या कुटुंबावर जे काही संकट ओढवलं आहे तो तर अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, अतिशय चिंतेचा विषय आहे. परंतु मला आनंद एवढाच आहे की मयूरने एकंदरीत ज्या जबाबदारीने मागील 3-4 वर्षामध्ये सर्व कारभार सांभाळला, राजकारण सांभाळलं, त्याच्यामुळे मला खात्री आहे की ज्या पद्धतीने बंडूने आपले कुटुंब, आपले नातलग आणि गावकऱ्यांना सांभाळलं तसंच मयूरसुद्धा सांभाळेल.
नुकसान दुसरं जे मला नुकसान म्हणायचं आहे, एखादी व्यक्ती गेल्यानंतर एखाद्या भांड्यावरचं झाकण उडून जावं तशा पद्धतीचं बंडू गेल्यामुळे झालं. हा सर्व गावकऱ्यांना सांभाळणारा, सर्व समावेशक भूमिका घेणारा आता याच्या पुढे कोण होईल याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका आहे. नियतीचा खेळ असा असतो की नियती ही प्रत्येक माणसाची उणीव भरून काढत असते. तसं व्हावं ही माझी अपेक्षा आहे आणि मयूरने किंवा आणखी कोणत्याही तरुणाने अशा पद्धतीनं समोर येऊन अशा पद्धतीनं हे करावं, त्याच्यात पुढाकार घ्यावा असं मला मनापासून वाटतंय. त्याचा 1.5-2 वर्षापासून त्याची तब्येत एकदम सतत ढासळत होती. या सर्व याच्यामध्ये त्याच्या मुलाने मयूरने आणि त्याची पत्नी निलिमा आणि इतर सर्व नातलगांनी आप्तांनी जे काही श्रम घेतले ते सुद्धा त्याचा सुद्धा इथे उल्लेख करणं मला आवश्यक वाटते. एकंदरीत कुटुंबामध्ये सर्व नातीगोती किती महत्त्वाची असतात हे दर्शविणारं ते सर्व दृश्य होतं बंडूच्या एकंदरीत याच्यामध्ये. तर अशा पद्धतीनं आज ज्याच्या कौतुकासाठी आम्ही जमावं, 65 वर्षाचा तो झाला होता असंही डोक्यात होतं की त्याची 65वी आपण साजरी करावी, परंतु हा अतिशय दुःखद असा प्रसंग आम्हा सर्वांवर आला आणि काय ईश्वराच्या मनामध्ये हे आहे मला कळत नाही. नियतीने अतिशय क्रूर थट्टा केली असं माझं मत आहे. या कुटुंबाची आणि या गावाची न भरून निघणारी हानी झालेली आहे आणि माझं दुर्दैव असं आहे की मागच्या 2 वर्षांपासून चिकनगुनियामुळे मी घरीच आहे, कुठेही जाऊ शकलो नाही, त्याच्या अंत्यसंस्काराला येऊ शकलो नाही, तेरवीला येऊ शकत नाही आणि याच्यापेक्षा आणखी दुःख माझ्यासाठी कोणतंही असू शकत नाही. ईश्वराच्या चरणी एवढीच प्रार्थना करतो की त्याच्या कुटुंबियांना हे सर्व दुःख सहन करण्याची ईश्वराने शक्ती प्रदान करावी आणि बंडूच्या आत्म्याला सद्गती मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. नमस्कार. अतिशय दुःखाची बाब आहे. माझे मित्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्री बंडोपंत उमरकरजी यांचं नुकतंच निधन झालं. बंडोपंत उमरकर अतिशय हसतमुख चेहऱ्याचे आणि मैत्री करणारं व्यक्तिमत्व, मित्रत्व जपणारं व्यक्तिमत्व. जिल्हा परिषदमध्ये उपाध्यक्ष म्हणून त्यांची कामगिरी उल्लेखनीय राहिलेली आहे. आज बंडोपंत आपल्यामध्ये नाहीत. त्यांच्या कुटुंबावर फार मोठा आघात झालेला आहे. बंडोपंताचं जाणं हे समाजासाठी फार मोठी हानी आहे. मी बंडोपंत उमरकर यांना माझ्या कोहळे परिवारातर्फे भारतीय जनता पार्टी नागपूर जिल्ह्याच्या वतीनं मी त्यांना विनम्र आदरांजली व्यक्त करतो. बंडोपंताचं कार्य अनेक वर्ष थडीपवणी भागातील नागरिक निश्चितपणे लक्षात ठेवतील, किंबहुना नागपूर जिल्ह्यातील नागरिक लक्षात ठेवतील याची मला खात्री आहे. विनम्र आदरांजली. ग्रामदेवतेला विनवणी करीत होते. सर्व गावकऱ्यांच्या दर्शनाची, गावदेवीच्या दर्शनाची आस असलेले साहेब कशाचीही पर्वा न करता दिनांक 27 ऑगस्ट रोजी महाविद्यालयात आले. गावात येऊन लांबूनच सर्वांना नमस्कार करीत होते. शेतीनिष्ठ शेतकरी असल्यामुळे शेतकऱ्यांची जीवलग बैलजोडी आणि म्हणून त्यांची पूजा करायला दर्शनाला सहकुटुंब पोळ्यात आले. परंतु दिवसेंदिवस आजार वाढत गेला. डॉक्टरांनी उपचाराची पराकाष्ठा केली. शेवटी विज्ञानाने हात टेकलेत. शनिवार दिनांक 11/10/2024 रात्री 9 वाजता अत्यावस्थ अवस्थेत साहेबांना गावाला घरी आणले. सर्वत्र वार्ता कळताच आपल्या नेत्याला डोळे भरून पाहण्यासाठी सर्वांनी एकच गर्दी केली. सर्वांना शोक आवरेना. विजयदशमीचा दिवस उजाडला, परंतु साहेबांची अवस्था पाहून आमचा सूर्यासारखा कार्यरूपाने तळपणारा सूर्य मावळणार की काय अशी प्रत्येकाच्या मनात शंकेची पाल चुकचुकत होती. गाव परिसरात कुठेही दसरा नाही, सण नाही. शुभ दिवशी आणले
रात्री वृक्षाची पाने घरातच जशीच्या तशी पडून होती. शेतमजूर काम करी. थोडक्यात सर्वांचे हात कोणतेच काम करायला सरसावत नव्हते. सर्वांचे डोळे साहेबांच्या वाड्याकडे, कान येणाऱ्या बातमीकडे लागलेले होते. माननीय अनिल बाबू, डॉक्टर भोगे साहेब, हवप डॉक्टर विगे गुरुजी, आजी माजी आमदार पदाधिकारी भेट घेऊन जात येत होते. दुपारचे 12 वाजले. साहेब राष्ट्रसंतांचे, गुरुदेवांचे एकनिष्ठ भक्त. सर्वांना प्रसंग पाहून भजन करण्याची उपरती झाली. भजन सुरू झाले. दुपारी 1 वाजता साहेब शांत होते. कदाचित श्री गुरुदेवांच्या भजनात ते तल्लीन झाले असावेत असे बहुतेक वाटत होते. घड्याळीचा काटा पुढे पुढे सरकत होता. सर्वांची धाकधूक वाढत होती. 1:50 होतात. साहेबांनी भजन चालू असताना शेवटचा अखेरचा श्वास सोडला. मयूरदादांच्या तोंडून हंबरडा ऐकायला आला. पप्पा, ताई ओक्साबोक्सी रडू लागली. साहेब साहेब म्हणून सर्व आक्रोश करू लागले. काळाने चोर पावलांनी येऊन आपला डाव साधला होता. साहेबांची ज्योत मानली होती. तुका म्हणे यासी भजन प्रमाणे, या संत वचनाप्रमाणे साहेब भाग्यवंत ठरले. शुभ दिवशी भजन चालू असताना लोक सोडला. हजारोच्या संख्येने अंतयात्रा निघाली. बंडोपंत उमरकर साहेब अमर रहेचा जयघोष निनादत होता. अखेर विजयादशमीच्या दुसऱ्या दिवशी दुपारी 12च्या सुमारास अंतयात्रा महाविद्यालयाच्या प्रांगणात थांबली. माननीय अनिल बाबू, माननीय आशिष बाबू यासारख्या अनेक मान्यवरांनी साहेबांना खांदा देऊन नियोजित अग्निसंस्कार जागी त्यांचं कलेवर ठेवण्यात आले. जणू जनसागरच लोटलेला होता. हबप डॉक्टर विगे गुरुजींच्या मार्गदर्शनात मान्यवरांनी श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त केल्यानंतर साहेबांचे कलेवर चितेवर ठेवले गेले. मयूरदादांनी पप्पांना अश्रुढाळत पाणी पाजले. आपल्या पित्याला मुखाग्नी देताना अक्षरशः मयूर तळमळत होता. आपला सच्चा कार्यकर्त्याला अश्रू ढाळत मान्यवरांनी अग्नी दिला. ज्वाला भडकत होत्या. गावदेवीच्या कुशीत तिचा सर्वांचा लाडका नेता कायमचा विसावला होता. जयघोषांनी आसमंत दुमदुमत होते. महाविद्यालयाच्या प्रांगणात वंदनीय राष्ट्रसंतांचे अधिष्ठान व मूर्ती असलेल्या मंदिरातून श्री गुरुदेव कदाचित ग्लान चेहऱ्याने आपल्या निष्ठावंत भक्ताचे पंचतत्वात विलीन होणारे दृश्य पाहत असताना सद्गतीत होऊन म्हणत असावे, मरना हक का बाना है, जीना उधार आना है. सर्व संपले होते, परंतु प्रत्येकाच्या अंतर्मनातील एकच आक्रोश ऐकायला येत होता. आमचा लाडका नेता गेला, आमचा लाडका नेता गेला. आमचा अष्टपैलू हिरा काळाने चोरून नेला, आमचा अष्टपैलू हिरा काळाने चोरून नेला. सतत झिजला तू चंदनासारखा, दरवळाला सुगंध तुझ्या त्या अमोल रूपी कार्याचा. स्वप्नी ध्यानी मनी नसताना आमच्यावर आघात एक झाला. आमच्यापासून दूर तुम्ही अनंतात विलीन झाला, अनंतात विलीन झाला. स्वर्गीय बंडोपंत उमरकर यांचे विशाल कार्य पाहता थडी पवनी हे गाव समृद्ध झालेले आहे. मात्र आज बंडोपंत उमरकर जरी शरीराने नसले, मात्र त्यांची कीर्ती, त्यांची ख्याती अजरामर आहे. म्हणूनच असं म्हणतात की मरावे परी कीर्तिरूपे उरावे, मरावे परी कीर्तिरूपे उरावे. स्वर्गीय बंडोपंत उमरकर साहेबांना AHNNewsच्या लाखो प्रेक्षकांतर्फे व संपूर्ण टीमतर्फे कोटी कोटी अभिवादन व विनम्र श्रद्धांजली असो. Thank you.